नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील मंगरुळसवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत सालोड या गावातील काही विद्युत कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली। त्यामध्ये अमोल सुभाष पवार, संतोष शेगोकार, अहफाज खान फिरोज खान व ज्युनियर इंजिनियर प्रतीक डवळे अशी विद्युत कर्मचाऱ्यांची नावे आहे। त्याकरिता आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अन्यथा आम्ही विद्युत कर्मचारी काळ्या फिती लावून काम बंद आंदोलन करू, असे विद्युत अभियंता श्री शिंदे व तोमर तसेच ज्युनियर इंजिनियर प्रतीक डवळे यांनी आपल्या मुलाखतीदरम्यान स्पष्ट केलं। 29/1/2020 रोजी आम्ही मौजा सालोड या गावामध्ये वीज वसुली करता गेलो असता माझे कर्मचारी श्री अमोल पवार तथा श्री शेगोकर व अहफाज खान हे आम्ही सय्यद सादिक शेख गुलाम या ग्राहकाकडे वीज बिल वसुली करता गेलो असता त्यांना आम्ही असे म्हटले की तुमचा विद्युत पुरवठा खंडित करायचा आहे। तर हे म्हणताच त्यांनी आमच्या अंगावर ते धावून आले व त्यांनी आम्हाला मारहाण केली। याबाबत वरिष्ठांचे आम्हाला आदेश आहे, त्यानुसार आम्ही ही कारवाई करता आम्ही प्रत्येक गावात जात असतो। त्यामुळे तसेच याआधी सुद्धा वीज चोरीमध्ये त्या ग्राहकास आम्ही पकडले होते, त्यामुळे त्याचाच वचका म्हणून त्यांनी आम्हाला ही मारहाण केलेली आहे। काल दिनांक 29 रोजी श्री ढवळे साहेब व आमचे कर्मचारी यांना जी सालोडमध्ये मारहाण झाली ती अत्यंत निषेधार्ह आहे। आम्ही कंपनीचं काम करतोय, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसारच आम्ही काम करतोय आणि अशा पद्धतीने जर आमच्यावर हल्ले होत असतील तर आमचं काम करणं कठीण होऊन जाईल आणि अजूनपर्यंत पोलिसांनी अटक केलेली नाही आरोपींना। जर आज संध्याकाळपर्यंत आरोपीला जर पोलिसांनी अटक केली नाही तर आम्ही सर्व कर्मचारी आमचं काम बंद आंदोलन करू। उद्या जर समजा प्रशासनाचा काही विषय झाला तो ती त्यांची जबाबदारी आहे। शेख साईद शेख गुलाम यांनी वीज चोरी पकडली होती, तो त्यांच्याकडून आपण 17,000 रुपये रोख व कंपाऊंडिंग 8,000 रुपये भरून घेतले होते। याचा वचका म्हणून त्यांनी कनिष्ठ अभियंता ढवळे साहेब व त्यांचे कर्मचारी श्री अमोल पवार व प्रधान तंत्रज्ञ श्री शेगोकार यांच्यावर हल्ला केला व त्यांना मारहाण केली, शिवीगाळ केली व त्यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला व संबंधित तक्रार ही मंगरुळसवाडा पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आलेली आहे। उमेश चौकडे, विदर्भ न्यूज, मंगरुळसवाडा।